18 लाख लोकांच्या जीवाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे ते अधिकारी फक्त 10वी पास आहे, हे ऐकून धक्का बसेल. पण छत्रपती संभाजीनगर महापालिकेत हीच वस्तुस्थिती आहे. शहरातील अग्निसुरक्षेची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागाचा कारभार गेली 8 ते 9 वर्ष मुख्य अग्निशमन अधिकारी हे पदच रिक्त असल्यामुळे 10वी पास आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी या पदासाठी विज्ञान शाखेची पदवी, अग्निशमनचा विशेष अभ्यासक्रम किंवा बीई फायर इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डिव्हिजन फायर ऑफिसर म्हणून काम केल्याचा अनुभवही गरजेचा आहे. मात्र संपूर्ण अग्निशमन विभागात ही पात्रता असलेला एकही अधिकारी सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनच महापालिकेत सुरू आहे. सध्या अशोक खांडेकर यांच्याकडे हा पदभार आहे. पण खरी गंमत अशी की खांडेकर स्वतः 2 महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले आहे आणि त्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाकडे मुख्य अग्निशमन अधिकारी नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून नवा अधिकारी मिळेपर्यंत हे पद अशाच पद्धतीने भरले जात राहणार आहे. मंगळवारी 25 तारखेला झालेल्या महापालिका प्रशासनाच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट सांगितलं की पदोन्नती देताना अधिकाऱ्यांकडे योग्य अनुभव नसल्यामुळे अडचणी येत आहे आणि त्यामुळेच खांडेकर यांना नवीन अधिकारी मिळेपर्यंत तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाकडून अधिकारी मिळताच खांडेकर यांची नियुक्ती संपुष्टात येईल असेही त्यांनी सभागृहात सांगितले. महापालिकेचे नियमित मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण हे होते, मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद भरलेच गेले नाही. 18 लाख लोकसंख्येच्या शहरात आग लागल्यास काय होईल याचा विचार केला तर ही बाब किती गंभीर आहे हे लक्षात येते. पात्रता नसलेल्या हातात इतक्या मोठ्या जबाबदारीची सुकाणू किती दिवस राहणार हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.